परवा काउन्सिलिंगसाठी आलेले पालक माझ्याकडे त्यांचं 2-3 महिन्यांचं प्लॅनिंग माझ्याकडे सांगत होते. ते त्यांच्या मुलांसाठी आता काय करणार आहेत. मग सुट्टीमध्ये फिरायला जाणं, कदाचित एखादी इंटरनॅशनल टूर करणं किंवा इथेसुद्धा काही वेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स मुलांसाठी तिथे त्यांना पार्टिसिपेट करायला लावणं आणि एकूण खूप भरगच्च प्रोग्राम होता. ते बघून मलाही खूप छान वाटलं. असं वाटलं खूप सजग आणि खूप सतर्क अशा पद्धतीचे पालक आहेत. कदाचित सगळ्यांनीच हे शिकण्यासारखं आहे असं मला वाटत होतं. पण त्याच्यानंतर त्यांच्या म्हणण्यात एक असं आलं की आमच्या कॉलनीत ते अमुक आहेत ना, ते करतायत म्हणून मलाही करायचं आहे, म्हणून मलाही त्याच्याबरोबर आपल्या मुलांना तिकडे पाठवायचं आहे. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांचं हे सगळं जे कन्सर्न होतं ते कोणाची तरी तुलना करण्यासाठी होतं. त्यांच्या मुलांचं ॲप्टिट्यूड, त्यांची अभिरुची किंवा त्यांच्या कुटुंबाचं बजेट, त्यांचं फायनान्शियल स्टेटस याचा कुठलाही विचार न करता केवळ त्यांच्या कॉलनीतले किंवा त्यांचे सहकारी जे करतायत ते करायला आपण गेलं पाहिजे. कारण एक स्टेटस मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांना दाखवण्यासाठी. तर नेहमीच आपण म्हणतो की कोणाशीही तुलना आपण जर केली तर त्याचं नुकसान शेवटी आपल्यालाच भोगावं लागतं. दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःचा विचार करणं हे कधीही चांगलं. कोणतंही प्लॅनिंग करताना ते मुलांसाठी आपण करतोय हे नक्कीच आहे. त्यांच्या ॲप्टिट्यूडसाठी किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आपण त्यांना करायला लावतोय, भाग पाडतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण मग मुलांचा कल कोणता आहे, त्यांची अभिरुची काय आहे किंवा त्यांचं मत विचारात घेऊन किंवा तुमच्या कुटुंबाचा एकंदरीत सगळा अभ्यास विचार करून जर एखादा निर्णय घेतला तर ते जास्त चांगलं होऊ शकतं. नाहीतर विनाकारण दुसऱ्यांची तुलना करून आपण स्वतः नुकसानीत नक्की जाऊ शकतो.